श्रीनु गोटे गरीब दोसा वाला थिला। से निज साइकेल रे दोसा तैयारी करी बिक्री करुथिला। दोसा, मसाला दोसा, रवा दोसा। बहुत कम लोक श्रीनुर डाक शुणी ता पाखकु दोसा खाइबा को आसुथिले। श्रीनुर दोसा स्वादिष्ट तो थिला, किंतु हेले भी बहुत ग्राहक ता पाखर दोसा खाउ नथिले। से प्रायतः विरक्त होई घर को फेरुथिला। कौन हैला आज भी धंदा किछि भलो हैलानी कि के जाने कौन है गला। आजिकाली लोके आग भली दोसा खाऊ नाहांती। बापा आजिकाली लोकंकु बर्गर पिज्जा एमितिका जिनिस सब भल लागुची। आजिकाली काहाकु भी दोसा भल लागुनी बापा। जदि एमिति ही चलिबो तेबे हमर घर किपरि चलिबो। किछि ना किछि निश्चय हेबो। बापा आपण भी आउ किछि बिकु नाहंती काहेकि जेमिति कि बर्गर किंबा पिज्जा। मते तो एसबु करिबा आसुनी ना पुओ, मते तो केवल दोसा करिबा आसुची। श्रीनु चिंतित थिला जे से किपरि निजर रोजगार बढ़ाइबो। दिन को दिन तार रोजगार कमिबाकु लागुथिला। आगामी दिन सकाळे श्रीनु जल्दी घरु बाहरिला। आउ एही दिन से अलग रास्ता रे बाहरी पड़िला। दोसा, मसाला दोसा, रवा दोसा। एही रास्ता रे जिम थिला। जिम बाहरे बहुत गहली थिला। एठी एते भिड़ अछि, मते एठी दोसा बिकिबा उचित। आज निश्चय मोर भल रोजगार हबो। श्रीनु जोर जोर रे डाक छाड़िबाकु लागिला। दोसा, मसाला दोसा, रवा दोसा। श्रीनुर डाक शुणी जणे बॉडी बिल्डर ता पाखकु आसिला। कौन तैयारी करिबी भाई? किछि नुहे, आमे सब जमा खाउनु। तो पाखरे चिकन किंबा अंडा वाला दोसा थिबो तेबे तैयारी कर। अंडा दोसा? हाँ ताहा नाही ना। तबे गोटे काम कर, काली एमिति दोसा तैयारी करिवो आ पुणी एठकु आसीबो। ठीक अछि भाई। श्रीनु निजर साइकेल नहीं सेठारु चली गला। सेही पूरा दिन श्रीनु अलग अलग जगार दोसा बिक्री कला। अनेक लोक तार दोसा बहुत खुशी रे खाइले। संध्या रे जेबे से घरे पहुंचिला तेबे तार चेहरा रे हस देखी लक्ष्मी पचारिला, अरे कौन हैला आज धंदा भलो हैला कि? धंदा तो ठीक हैला, किंतु आज मते गोटे नुआ आइडिया मिलिला। केमिति का आइडिया? अंडा दोसा। अंडा दोसा? हाँ, सर्वप्रथमे अंडा दोसा आमे खाइबा। जा मुथु दुकान रु 6टा अंडा नहीं कि आसे। श्रीनु मुथु को पैसा दे देला आउ दुकान को पठेई देला। किछि समय परे मुथु अंडा नहीं कि आसिला। आउ तापरे श्रीनु दोसा तैयारी करिबा आरंभ कर देला। से सबुदिन परी दोसार पिठौ तावारे पकाइला। आउ पुणी गोटे ग्लास रे अंडा को फेंटी सेही दोसा ऊपर पकाई देला। आउ तापरे मसला पकाई देला। भलो तो देखा जाउची, चाखी करी देखिबा। श्रीनु एवं लक्ष्मी सेही अंडा दोसा को चाखिले। अरे वाह, यह तो बहुत बढ़िया। बापा मते भी दिया। मुथु भी दोसा चाखिला। आउ ताकू भी अंडा दोसा भल लागिला। सेही दिन पूरा परिवार अंडा दोसा ही खाइले। आगामी दिन श्रीनु निजर दोसार साइकेल नहीं पुणी जिम आड़ को बाहरी पड़िला। एही थर ता साइकेल रे अंडार ट्रे मध्य थिला। दोसा, अंडा दोसा, अंडा मसाला दोसा। अंडा दोसार ना शुणी आख पाखर किछि लोक ता पाखकु आसिले। ता सहित सेही बॉडी बिल्डर मध्य। सतरे अंडा दोसा मिलिबो? अरे हाँ, मो पाई गोटे अंडा दोसा तैयारी करो। आउ तापरे श्रीनु तावारे अंडा फेंटी करी पकाइला। आउ सेही बॉडी बिल्डर को अंडा दोसा दे देला। अंडा दोसा खाइबा मात्रे सेही बॉडी बिल्डर चेहरा रे हस देखा गला। वाह, बहुत बढ़िया भाई। भाभी नथिली केबे अंडा आउ दोसा एका संगे रे खाइबी। आउ गोटे भी तैयारी करो। सेही बॉडी बिल्डर अंडा दोसा खाई देला। आउ तापरे आउ गोटे मध्य अन्य केते जण बॉडी बिल्डर मध्य अंडा दोसार ऑर्डर कले। मते गोटे अंडा मसाला दोसा, मते भी गोटे अंडा दोसा। अंडा दोसा ऑर्डर कले। श्रीनु अंडा दोसा तैयारी करी चलिला। आउ ग्राहक खाई चलिले। श्रीनु मझी मझी रे डाक छाड़ुथिला, जद्वारा लोकंकर ध्यान ता आड़को आकर्षित होबाकु लागिला। दोसा, अंडा दोसा, अंडा मसाला दोसा। जनक परे जने ग्राहक आसी चलिले। किछि घंटा भितरे श्रीनुर सबु दोसा शेष होई गला। आउ आज तार रोजगार मध्य भल होइतिला। से खुशी खुशी घर को फेरिला। लक्ष्मी, आज रोजगार बहुत भलो हैला। सबु दोसा बिक्री हेई गला। वाह, कालिठू तुमको अधिक पिठू बाटिबको हबो।
ଗ୍ରାହକଙ୍କୁ ଆମର ଅଣ୍ଡା ଦୋସା ବହୁତ ପସନ୍ଦ ଆସୁଛି। ହଉ ଠିକ ଅଛି। ସମସ୍ତେ ବହୁତ ଖୁସି ଥିଲେ। ଆଗାମୀ ଦିନ ମଧ୍ୟ ତାହା ହିଁ ହେଲା। ଶ୍ରୀନୁ ଡାକ ଛାଡ଼ିବା ମାତ୍ରେ ଗ୍ରାହକ ଅଣ୍ଡା ଦୋସା ଖାଇବା ପାଇଁ ଆସି ଯାଉଥିଲେ। ଶ୍ରୀନୁର ହାତ କ୍ରମାଗତ ଚାଲୁଥିଲା। ଆଉ ଆଜି ବାସ୍ 2 ଘଣ୍ଟା ଭିତରେ ଶ୍ରୀନୁର ସବୁ ଦୋସା ଶେଷ ହୋଇଗଲା। ତାପରେ ଏହା ଏମିତି ହିଁ ପ୍ରତିଦିନ ଚାଲିଲା। ଅଣ୍ଡା ଦୋସା ପ୍ରସିଦ୍ଧ ହୋଇଗଲା। ଆଉ ଶ୍ରୀନୁର ରୋଜଗାର ଦିନକୁ ଦିନ ବଢ଼ିବାକୁ ଲାଗିଲା। ଶ୍ରୀନୁର ଭାଗ୍ୟ ବଦଳିବାକୁ ଲାଗିଲା। ତାର ପରିବାର ଏବେ ବହୁତ ଖୁସିରେ ଥିଲା। ଶ୍ରୀନୁ ଏବେ ଗୋଟିଏ ମିନି ଟେମ୍ପୋ କିଣିଦେଲା। ଏବେ ସେ ସାଇକେଲ ବଦଳରେ ମିନି ଟେମ୍ପୋରେ ଅଣ୍ଡା ଦୋସା ତିଆରି କରି ବିକ୍ରି କରୁଥିଲା। ପୁରା ସହରରେ ତାର ଅଣ୍ଡା ଦୋସାର ଚର୍ଚ୍ଚା ହେଉଥିଲା। ସେ ଟେମ୍ପୋ ନେଇ ଯେଉଁଠିକି ବି ଯାଉଥିଲା ଗ୍ରାହକମାନଙ୍କର ଭିଡ଼ ଜମି ଯାଉଥିଲା। ପ୍ରତିଦିନ ସନ୍ଧ୍ୟାରେ ଶ୍ରୀନୁ ନିଜର ମିନି ଟେମ୍ପୋ ନେଇ ପାର୍କ ପାଖକୁ ଯାଉଥିଲା। ପାର୍କ ପାଖରେ ଆଗରୁ ହିଁ ରମେଶର ଦୋସା ଠେଲା ଥିଲା। କିନ୍ତୁ ଶ୍ରୀନୁ ଆସିବା ମାତ୍ରେ ତାର ସବୁ ଗ୍ରାହକ ଶ୍ରୀନୁ ପାଖକୁ ଚାଲି ଯାଉଥିଲେ। କେଜାଣି ଏଇ ଅଣ୍ଡା ଦୋସା ବାଲାଟା ଲୋକଙ୍କ ଉପରେ କ'ଣ ଯାଦୁ କରିଦେଇଛି। ଇଏ ଆସିବା ମାତ୍ରେ ଲୋକେ ଦୌଡ଼ି ପଳାଉଛନ୍ତି। ମୋତେ ୟାଠାରୁ ହିଁ ଶିଖିବାକୁ ପଡ଼ିବ। ସେହିଦିନ ଯେବେ ଶ୍ରୀନୁର ଧ୍ୟାନ ନଥିଲା ସେତେବେଳେ ରମେଶ ଶ୍ରୀନୁର ଦୋସା ପିଠଉରେ ଲାଲ ଲଙ୍କା ଗୁଣ୍ଡ ପକାଇଦେଲା। ଏବେ ଦେଖିବି ଲୋକେ କିପରି ତୋର ଦୋସା ପସନ୍ଦ କରୁଛନ୍ତି। ଆଉ ତାପରେ ରମେଶ ନିଜ ଠେଲା ପାଖକୁ ଚାଲିଗଲା। ଶ୍ରୀନୁ ଏହି କଥାକୁ ଜାଣିନଥିଲା। ସେ ସବୁଥର ଭଳି ଦୋସା ତିଆରି କରିବା ଆରମ୍ଭ କରିଦେଲା। ଆଉ ତାପରେ ନିଜର ଗ୍ରାହକମାନଙ୍କୁ ଦେଲା। ବା ଭାଇ, ଏହା ତ ସବୁଦିନିଆ ଅଣ୍ଡା ଦୋସା ଠାରୁ ବହୁତ ଅଲଗା। ରାଗ ଅଛି ଆଉ ସ୍ୱାଦିଷ୍ଟ। ସ୍ପାଇସି ଅଣ୍ଡା ଦୋସା। ଏହା ଶୁଣି ଶ୍ରୀନୁ ନିଜର ଦୋସା ପିଠଉକୁ ଚାଖିଲା। ଆଉ ତାପରେ ପାଖରେ ପଡ଼ିଥିବା ଲାଲ ଲଙ୍କା ଗୁଣ୍ଡ ଡବାକୁ ଦେଖିଲା। ନିଶ୍ଚୟ କିଏ ଏହି ପାଉଡର ପିଠୋରେ ମିଶାଇ ଦେଲା। କିନ୍ତୁ କିଛି ଅସୁବିଧା ନାହିଁ। ଲୋକଙ୍କୁ ସ୍ପାଇସି ଅଣ୍ଡା ଦୋସା ମଧ୍ୟ ପସନ୍ଦ ଆସୁଛି। ଏହାକୁ କହନ୍ତି ନା ଭାଗ୍ୟ। ଅଣ୍ଡା ଦୋସା, ସ୍ପାଇସି ଅଣ୍ଡା ଦୋସା। ଆଉ ପୁଣି ଥରେ ଶ୍ରୀନୁର ଟେମ୍ପୋ ବାହାରେ ଭିଡ଼ ଜମିବାକୁ ଲାଗିଲା। ସମସ୍ତଙ୍କୁ ନୂଆ ସ୍ପାଇସି ଅଣ୍ଡା ଦୋସା ଖାଇବାର ଥିଲା। ଶ୍ରୀନୁ ଅଣ୍ଡା ଦୋସା କରି ଚାଲିଲା ଆଉ ଗ୍ରାହକ ଖାଇ ଚାଲିଲେ। ସମସ୍ତଙ୍କୁ ସ୍ପାଇସି ଅଣ୍ଡା ଦୋସା ବହୁତ ପସନ୍ଦ ଆସୁଥିଲା, କେବଳ ରମେଶକୁ ଛାଡ଼ି। ଇଏ ମୁଁ କ'ଣ କରିଦେଲି? ମୁଁ ତ ଏଇ ଅଣ୍ଡା ଦୋସା ବାଲାର ଖରାପ କରିବାକୁ ଚାହୁଁଥିଲି। ଆଉ ଭୁଲରେ ମୁଁ ହିଁ ତାର ଭଲ କରିଦେଲି। ହେ ଭଗବାନ। ଶ୍ରୀନୁର ସ୍ପାଇସି ଅଣ୍ଡା ଦୋସା ବିକ୍ରି ହେଉଥିଲା। ଏହା ଦେଖି ରମେଶକୁ ବହୁତ ରାଗ ଲାଗୁଥିଲା। କିନ୍ତୁ ଏବେ ସେ ଆଉ କ'ଣ ବା କରିପାରିଥାନ୍ତା? ରମେଶ ଭାବିଥିଲା ସେ ଶ୍ରୀନୁର ଖରାପ କରି ନିଜର ଭଲ କରିବ। କିନ୍ତୁ ସେ ନିଜେ ହିଁ ନିଜ ପାଇଁ ଗାତ ଖୋଳିଦେଲା। सोमनगर नावाच्या गावात राजू अंड विकायचं काम करत असे। गावात थंडी असल्या कारणाने गिराईकांची त्याच्याकडे रांगच रांग लागलेली असायची। दरवर्षी तो हिवाळ्याची अगदी आतुरतेने वाट पाहायचा आणि नवीन वर्षाची वेळ आली राजू लोकांना गरमागरम ऑमलेट आणि हाफ फ्राय बनवून खाऊ घालत होता। परंतु नेहमीच गिराईकांना राजूकडे नेहमीच अंडी खाऊन खूप कंटाळा आला होता। त्यांना काहीतरी नवीन हवं होतं। सुरुवातीला खूप छान विक्री झाली, परंतु काही दिवसांनी धंदा मंद झाला। आता राजूकडे अंडी घेण्यासाठी फार क्वचितच गिराईक यायचे आणि जे यायचे त्यांना फुकट किंवा उधार हवं असायचं। एकदा राजू आणि त्याची पत्नी रेश्मा विचार करत होते। विचार करतोय आज अंड्याचं दुकान बंदच ठेवीन। आज तू अंडी नको बनवूस, आपण उद्यापासून सुरुवात करूया। परंतु जर तुम्ही गेला नाहीत तर आपले जे कोणी राहिलेले उरलेले गिराईक आहेत ते देखील आपल्याशी नातं तोडतील। मी तर म्हणते तुम्ही आज सायकलवर दुसऱ्या गावी जाऊन अंडी विका। गरमागरम अंडी सायकलवर जाऊन विकल्यावर कदाचित लोक विकत घेतील। अगं तू अगदी बरोबर बोलतेस। तू काही अंडी उकडून ठेवून दे, मी सायकलवर जाऊन अंडी विकून येईन। राजू सायकलवर अंडी विकण्यासाठी घरातून निघून जातो आणि थोडीशी विक्री करून तो घरी जाणार। एवढ्यात त्याला विचार येतो की गावोगावी जाऊन त्याने अशाच रीतीने सायकलवर अंडी विकावीत। थोड्या वेळाने 2 माणसं त्याच्याकडे अंडी खरेदी करायला येतात। अरे भाऊ ऐक, ओ अंडेवाले भाऊ थांबा। बोला दादा, काय पाहिजे? माझ्याकडे उकडलेली अंडी आहेत, ऑमलेट आहे आणि अंडा करी सुद्धा आहे। तुम्हाला काय पाहिजे? आम्हाला काही नाही पाहिजे, पण तू आता पुन्हा इथे येऊ नकोस। आमच्याकडे इथे पहिल्यांदाच अंड्याचं दुकान आहे जे चालू आहे। तू इथे येऊन आमच्या धंद्याची नको वाट लावूस। भाऊसाहेब, माझं पण दुकान आहे,
पण ते चालत नाहीये. म्हणून मी विचार केला की जरा सायकलवर फिरून गावागावात जाईन आणि अंडे विकीन. हा माहिती चल जा चल. आणि आता इथे परत येऊ नकोस. राजू तिथून निराश होऊन निघून जातो आणि सगळी हकीकत रेश्माला जाऊन सांगतो. असं वाटतंय आपल्याला दुसरं काम सुरू करायला हवं, नाहीतर आपले खाण्यापिण्याचे पण सगळे वांदे होऊन जातील. आपण या व्यतिरिक्त काय करू शकतो? आपण इतके वर्ष अंड्याचंच दुकान चालवत होतो आणि आता जर आपण हेही सोडलं तर काहीच उरणार नाही. राजू त्या दिवशी निराश होऊन झोपून जातो आणि कोणते तरी नवीन विचार करतो आणि शक्कल लढवतो. ऐकलंस का? अगं कुठे गेलीस? अहो आले आले. हा बोला ना, काय झालं? जर आपण अंड्यांची किंमत कमी केली तर बहुतेक लोक आपल्याकडे अंडी घ्यायला येतील. मग पण आपण आधीच अंडी फार स्वस्त दरात विकतो. आपण जर याहून आपला दर कमी केला तर आपला काहीच फायदा होणार नाही. आपली सारी मेहनत वाया जाईल. राजू आणि रेश्मा दोघेही आपल्या अंड्याचा व्यापार पुढे चालवण्यासाठी खूप शक्कल लढवतात, परंतु त्याचा काही फायदा होत नाही. माझ्याकडे अजून एक युक्ती आहे. माझ्या माहेरी सोन्याची अंडी खूप विकली जातात. जेव्हा मी लहान होते तिथे सोन्याच्या अंड्याचे पॅटीस बनवून विकले जायचे. ते खूप चवदार आणि दिसायलाही फार छान दिसायचे. खरंच? तू खरं बोलतेस? जर असं झालं तर परत आपलं दुकान चांगल्या प्रकारे चालायला लागेल. रेश्माची ती गोष्ट ऐकून राजू तिच्या माहेरी जाण्यासाठी तयार होतो. राजू आपल्या सासरी जाऊन सोन्याच्या अंड्याचे पॅटीस कसे बनवायचे ते शिकायला लागतो. काही दिवशी आपल्या सासरी राहून राजूने गोल्डन अंड्याचे पॅटीस कसे बनवायचे ते शिकूनच घेतलं आणि असं अंड जे तयार झाल्यानंतर सोन्याच्या शिक्क्यांप्रमाणे दिसायचं. राजूने ही तरकीब शिकून घेतली आणि परत आपलं गाव सोमनगरी आला. तिथे त्याने परत आपलं दुकान थाटलं. अगं ऐकलंस का मी काय बोलतोय? आज दुकानावर तू सुद्धा ये. आजचा दिवस आपल्या दोघांसाठी पण खास आहे. ठीक आहे, मी नक्की जाईन. देव करो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होत. राजू आणि रेश्मा आपली नवीन तरकीब आपल्या नवीन दुकानात परत सुरू करतात आणि ज्याप्रमाणे त्यांनी विचार केलेला अगदी तसंच झालं. पहिल्या दिवसाची सुरुवात तर खूपच छान झाली. हळूहळू पूर्ण गावात आणि जिल्ह्यात त्यांच्या सोन्याच्या अंड्यांची बातमी पसरली. पहिल्या महिन्यातच त्यांचा वर्षभरा इतका नफा झाला. न्यू इयरची वेळ आली होती. दोघेही फार खुश होते, परंतु संजय आणि त्याची पत्नी नीता या गोष्टीमुळे अजिबात खुश नव्हते. संजय ही राजू सोबतच आपलं समोसाचं दुकान मांडत असे. राजूच्या अंड्याच्या दुकानावर गर्दी असल्या कारणाने संजय जळू लागला. बघितलंस का ग? या राजूनी तर लोकांना अंड्यांविषयी तर उत्सुकताच केलेली आहे. नाहीतर काय, त्याच्यामुळे आपला धंदा तर अगदी चौपट झालाय. या राजूचं काहीतरी करायलाच पाहिजे. दुसऱ्याच दिवशी संजय आणि त्याच्या पत्नीने एक कारस्थान रचलं की ते रात्रीच राजूचं दुकान गायब करतील. आणि रात्र होताच संजय आणि त्याच्या पत्नीने राजूची हातगाडी चोरली. तिला दूर घेऊन जाऊन एका दरीत फेकून दिलं. सकाळी उठताच राजूला एक झटकाच लागला. त्या जागेवर त्याचं दुकानच नव्हतं. राजू आणि रेश्मा रडून रडून बेजार झाले. ते दोघेही फार हताश झाले. दोघेही निराश होऊन घरी आले आणि राजू म्हणाला, हे आपल्यासोबत काय चाललंय? देव आपल्याला सुख. अजूनही काही फार बिघडलेलं नाही. आपण आपला व्यवसाय परत सुरू करूया. कोणत्याही चांगल्या गोष्टीला नजर ही लागतेच. एकीकडे राजू आणि रेश्मा त्रस्त होते तर दुसरीकडे संजय आणि नीता खूप खुश होते. त्यांचा समोसाचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच होता. राजू आणि रेश्मा सारी हकीकत समजून गेले आणि त्यांना समजलं की यात काहीही झालं तरी संजय आणि त्याची पत्नी नीताचाच हात आहे. आता जर आपण परत आपलं दुकान बांधायला घेतलं तर याच्यामध्ये वेळ आणि पैसा दोन्ही जाणार आणि तोपर्यंत थंडीचा ऋतू संपून जाईल. आपण असं केलं तर आपण घरातूनच आपला व्यवसाय सुरू करूया आणि त्यामुळे आपले गिराईक आपल्याकडेच राहतील आणि आपल्याकडे काही पैसेही जमा होतील
आणि तशा रीतीने आपण आपल्या हातगाडीचं दुकान परत सुरू करू. राजू आणि रेश्माने आपल्या घरीच अंड्याचं दुकान उघडलं. मोठे मोठे पोस्टर्स लावून त्यांनी आपल्या दुकानाची जाहिरात केली आणि घरातच व्यापार छानरीत्या सुरू केला. तुझं बोलणं तर बरोबर झालं. हे बघ, परत आपण आपलं दुकान व्यवस्थित सुरू केलं. राजू आणि रेश्माच्या घरातील दुकान पाहून संजय आणि नीताला अजूनच त्रास व्हायला लागला आणि त्यांचे समोसेही विकले जाणं बंद झालं. परत लोक नव्याने राजू आणि रेश्माच्या दुकानातील अंडी खाऊ लागले. बघता बघताच राजू आणि रेश्माने आपली अंड्यांची गाडी परत सुरू केली आणि पाहता पाहता त्यांच्या गोल्डन कॉइन एग्सची ख्याती पूर्ण शहरात पसरली. ही गोष्ट आहे एका मजदुराची. छगन शेठ लालचंदच्या शेतामध्ये काम करत होता. शेठ लालचंदचं शेत या गावामध्ये सगळ्यात जास्त होतं आणि तिथे खूप मजदूर काम करत होते. दिवसाच्या शेवटी शेठ लालचंद आपल्या मजदुरांना त्यांचा मेहनताना देत होते. तसं तर शेठ लालचंद खूप चांगल्या मनाचे होते, परंतु त्यांनी मजदुरांवर नजर ठेवण्यासाठी काळ्याला ठेवलं होतं. अगं ए कमला, केव्हापासून बघतोयस की तू तिथेच बसून आहेस? इतका आराम करशील तर तुला मजुरी नाही मिळणार. अरे भावा, माझी तब्येत खराब आहे. ते काही मला माहित नाही. कामावर आलीयस तर काम कर. काळ्या नेहमीच मजदुरांना बरं वाईट म्हणायचा. एके दिवशीची गोष्ट आहे. छगन एका विळ्याने शेत कापत होता आणि त्याची नजर हटली आणि त्याला तो विळा लागला. काही मजदूर त्याच्या जवळ धावले. एका बाईने त्याची मलमपट्टी केली आणि मग सगळे मजदूर काम करायला लागले. काही वेळाने तिकडे काळ्या आला. अरे छगन, असा का बसलायस तू? सेठजी काम करता करता त्याच्या हाताला जखम झालीये. कामावर तर काही लक्ष नसतं तुझं. मजुरी मात्र पूर्ण पाहिजे असते. हा, आता यांच्या औषध पाण्याचाही खर्च करा. एक दिवस तुम्ही या सेठला पूर्णपणे कंगाल करून राहाल. काळ्याचे बरे वाईट ऐकून छगनला खूप राग आला. तो काहीच न बोलता घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने आपल्या बायकोला सगळी कहाणी सांगितली. बिचारी मार बघून रडायला लागली. अगं तू वेडीयस का? तू का रडतीयस? काही दिवसात ही जखम भरून निघेल. हा मार तर ठीक होऊन जाईल, पण त्याचं काय? जो काळ्या तुम्हाला नेहमी वाईट बोलत असतो. त्याचं काय? तो तर त्याचा स्वभावच आहे. मी काय बोलते आहे? मजदुरी करायचं सोडून नाही का देऊ शकत? मजुरी नाही करणार तर मग मी करू तरी काय? आपण कोंबड्या खरेदी करून अंडी विकू शकतो. आणि या कोंबड्यांसाठी पैसे कुठून येणार? माझं काय, पूर्वजांनी माझ्यासाठी कुठल्याही संपत्ती किंवा खजाना सोडलेला नाहीये. मालाने आपल्या हातातल्या दोन्ही बांगड्या काढल्या आणि कानातली कुंडलं पण. दागिने फक्त शोभा वाढवायला नाही, तर गरजेच्या वेळी कामी येण्यास सुद्धा आहेत. नाही, मी हे नाही घेऊ शकत. मालाच्या जास्त जिद्दीमुळे छगनने ते दागिने घेतले. छगन आणि माला बाजारात गेले आणि त्यांनी ते दागिने एका सोनाराजवळ गहाण ठेवले, जेणे त्यांना 2000 रुपये मिळाले. मग ते एका कोंबडीवाल्याजवळ गेले. दादा, एका कोंबडीची किंमत काय आहे? एका कोंबडीची किंमत तर 100 रुपये आहे. पण तुम्ही एकत्र जर 10 कोंबड्या विकत घेणार असाल तर एक कोंबडा मी मोफत देईन. अरे वा. छगनने व्यापाराला 1000 रुपये दिले आणि व्यापाऱ्याने एका मोठ्या अशा टोपलीमध्ये 10 कोंबड्या आणि एक कोंबडा ठेवला. छगन आणि माला घरी आले आणि मग त्यांनी बांबूच्या तुकड्यांपासून कोंबडींसाठी एक घर बनवलं. कोंबड्यांना आतमध्ये खेळताना पाहून माला आणि छगन खूप खुश होते. दुसऱ्या दिवशी मालाने सगळ्या कोंबड्यांची अंडी एकत्र केली. छगन त्या अंड्यांना एका व्यापाऱ्याजवळ घेऊन जायचा आणि त्याला त्या 10 अंड्याचे 30 रुपये मिळायचे आणि हे असं रोज चालायचं. 1 महिना निघून गेला आणि आज छगन आपल्या महिन्याची मिळकत मोजत होता. एका दिवसाचे 30 रुपये म्हणजे एका महिन्याचे 900 रुपये. आणि तुम्हाला मजदुरी मिळायची 500 रुपये. मी विचार करतो की काही पैसे सोनाराला देऊन यावेत. नाही, जे पैसे जास्त आहेत त्यातून आणखीन कोंबड्या विकत आणू, जेणेकरून आणखीन जास्त नफा होईल. छगनने मालाचं म्हणणं ऐकलं आणि त्याने व्यापाऱ्याकडून 5 कोंबड्या आणखीन आणल्या.
आता त्यांना रोज 15 अंडी भेटायची. हे पाहून मला खूपच खुश होती. पुढच्या महिन्यात जेव्हा छगन पुन्हा हिशोबाला बसला तेव्हा एका दिवसाचे 45 रुपये म्हणजे एका महिन्याचे 1350 रुपये. अरे बाप रे. आता छगनला गणित समजायला लागलं. पुढच्या 3 महिन्यापर्यंत छगन 10 कोंबड्या खरेदी करायला लागला. आता पूर्ण मिळून छगनकडे 50 कोंबड्या होत्या. आता रोज त्याला 150 रुपये मिळायला लागले. हे पाहून तो खूप खुश होता. ह्यावेळेस जेव्हा त्याने हिशोब केला, पूर्ण महिन्यात आपण 4500 रुपये कमवलेत. बघितलं मी म्हणत होते ना. हा चला आता माझ्या हातात बांगड्या परत येतील. दोघे सोनाराकडे गेले. 2000चे व्याजासकट 2250 रुपये होतात. हे घ्या. छगनने पैसे दिले आणि दागिने पुन्हा घेतले. तिकडे छगनला एक नथनी दिसली. ती नथ केवढ्याला आहे? जास्त नाही, फक्त 450 रुपयांची. ती सुद्धा देऊन टाका. मालाने नवीन नथनी घातली. आज ती खूप खुश होती. ह्यानंतर छगनने आपला अंड्याचा व्यापार चालू ठेवला आणि एका वर्षभरातच त्याची मिळकत 30,000 रुपये झाली. आता त्याचा स्वतःचा पोल्ट्री फार्म होता आणि काम करायला नोकर चाकर देखील होते. आणि आता त्यांची छोटीशी झोपडी एक मोठा बंगला झाला होता. आता छगन आणि माला आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश होते. फक्त एका वर्षापूर्वी छगन एक मजदूर होता आणि आता तो एक पोल्ट्री फार्मचा मालक आहे. जर मालाने जिद्द नसती केली तर छगन आज मजदूरच असता. ह्यासाठीच मुलांनो, सफलतेसाठी फक्त एक मोक्याची गरज आहे. जसा छगनला भेटला आणि तो एका वर्षातच सफल झाला. भाज्या घ्या, ताज्या ताज्या भाज्या घ्या. लाल तांबाटी घ्या, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. मीरा गावागावात फिरून भाज्या विकायची. रोज गावात फिरत असताना तिची नजर एका भाज्यांच्या बगीच्यावर पडायची. किती वर्ष निघून गेली, मी हा भाज्यांचा बगीचा नुसता बघतेच आहे. मीराचं स्वप्न होतं की तिला तो भाज्यांचा बगीचा विकत घ्यायचा होता आणि तिथे स्वतःच भाज्या उगवायच्या होत्या. पण मीराची परिस्थिती तिची साथ देत नव्हती. मीराचा एक छोटा मुलगा होता ज्याच्या पालन पोषणाची सगळी जबाबदारी मीरावरच होती. कारण मीराच्या नवऱ्याचा काही वर्षांपूर्वीच देहांत झाला होता. एक दिवस काय झालं, भाज्या घ्या, ताज्या ताज्या हिरव्या भाज्या घ्या. लाल तांबाटी, हिरव्या हिरव्या ताज्या भाज्या घ्या. तेव्हा समोरून विमला तूप विकणारी आली. अगं ए मीरा, कशी आहेस ग? अगदी बरी आहे. तू बोल, तू कशी आहेस? माझं चांगलं चालू आहे. तू ऐकलंस का, तो भाज्यांच्या बगीच्याचा मालक आहे ना, तो त्याचा बगीचा विकतोय. माझ्याकडे जर एवढे पैसे खरंच असते ना तर मी आजच तो बगीचा विकत घेतला असता. मीराला तो भाज्यांचा बगीचा इतका आवडायचा की ती सरळ त्या बगीच्याच्या मालकाकडे गेली. शेठजी, मी असं ऐकलंय की तुम्ही हा बगीचा विकताय म्हणून. हो, मी आता म्हातारा झालोय, त्यामुळे या बागेची निगा राखणं मला शक्य नाही. म्हणूनच मी ही विकतोय. काय तुला ही विकत घ्यायचीये? हो, घ्यायचा तर आहे, पण माहित नाही मी की हा विकत घेऊ शकते की नाही. तुम्हाला हा बगीचा किती मध्ये विकायचा आहे? मला याची 500 नाणी तरी हवी आहेत. अरे बापरे, माझ्याकडे तर फक्त 200 नाणीच आहेत. 200 नाणी तर खूपच कमी आहेत. मी 400 नाण्यांच्या खाली अजिबात विकणार नाही. शेठजी, जर मी तुम्हाला या क्षणी 200 नाणी दिली आणि पुढच्या 4 महिन्यांमध्ये दर महिन्याला 50-50 नाणी दिली तर काय तुम्ही मला हा बगीचा विकत द्याल? शेठजीने विचार केला.
ठीक आहे, पुढच्या 4 महिन्यांपर्यंत तू मला 50-50 नाणी दर महिन्याला देशील. मीरा खूप खुश होती की लवकरच तिला तिच्या स्वप्नातला बगीचा मिळणार आहे. मग काय आता, मीरा अजून जास्त मेहनत करायला लागली. ती रोज जास्त भाज्या विकत घेऊ लागली आणि विकू लागली, ज्यामुळे तिला जास्त पैसे मिळू लागले. रोज मीरा एक एक पैसा जोडू लागली आणि आता संध्याकाळच्या वेळी मीरा गावात फिरून फिरून फरसाण सुद्धा विकू लागली. एका महिन्यानंतर मीराने शेटजींना 50 नाणी देऊन टाकली. मीरा खूप खुश होती. मीराने आपली मेहनत तशीच सुरू ठेवली. ती सकाळी भाज्या विकायची आणि संध्याकाळच्या वेळी फरसाण. पाहता पाहता मीराने 4 महिन्यांमध्ये शेटजींना सगळे पैसे देऊन टाकले. खूप छान मीरा, आता ही बाग तुझ्या मालकीची झाली. या बागेची नीट काळजी घे. मीराने स्वतःचा बगीचा विकत घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता मीरा स्वतःच्या बागेमध्ये भाज्यांची लागवड करू लागली आणि दुसरे भाजीवाले तिच्याकडून भाज्या विकत घेऊ लागले होते. मीराच्या परिश्रमाने तिचं आयुष्य सुधरवलं. तिचा मुलगा सुद्धा आता चांगल्या शाळेत शिकू लागला होता आणि मीराचं आयुष्य सुखद झालं. म्हणूनच म्हणतात ना, मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही.